तर आपला आत्मस्वरूपाचं अज्ञान आणि त्या अज्ञानाचं कार्य असणारा हा प्रपंच किंवा हे जगत हे दुःखाला कारण आहे. पण मूळ कारण काय आहे? आत्मस्वरूपाचं अज्ञान आणि त्या अज्ञानाला त्या अज्ञानाचं कार्य असणारा प्रपंच हा या सर्व जन्ममरणादी दुःखाला कारण आहे. जन्ममरण हे सुद्धा काय आहे? दुःखच आहे. तेव्हा जन्ममरण परंपरा, पुन्हा पुन्हा जन्मणं आणि पुन्हा पुन्हा मरणं आणि त्याच्यामध्ये सगळी दुःखच आहेत. जन्म आणि मृत्यू यांच्या मध्यकालातही दुःखच आहे. तेव्हा जन्म मरण परंपरा रूप असणारं जे दुःख त्याला कारण आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान आणि त्या अज्ञानाचं कार्य असणारा प्रपंच की जो जन्ममरणादी दुःखाला कारण होतो. त्या दुःखासच अनर्थ म्हणतात. आणि ह्या जन्ममरण परंपरेचं दुःख म्हणजे काय? हा पारिभाषिक शब्द आहे. वेदांतामध्ये अनर्थ आपण म्हणतो अनर्थ ओढवला. अनर्थ ओढवला म्हणजे जन्ममरण परंपरा प्राप्त होणं हाच काय आहे? अनर्थ. जन्ममरण परंपरेचं दुःख यालाच शास्त्रीय भाषेत अनर्थ असं म्हणतात. त्या संसाररूप दुःखाची अज्ञानासह वर्तमान निवृत्ती आणि परमानंदरूप जे ब्रह्म त्याची प्राप्ती अशा स्वरूपाचा जो मोक्ष तो प्राप्त होणे हे या ग्रंथाचे परमप्रयोजन किंवा फल आहे. आणि त्याचे साधन जे जीव ब्रह्मैक्य ज्ञान ते प्राप्त होणे हे या ग्रंथाचे अवांतर प्रयोजन आहे. आता संसार दुःख किंवा अनर्थ याला जर निवृत्त करायचा असेल तर आपल्याला प्रथम काय केलं पाहिजे? अज्ञान दूर केलं पाहिजे आणि नंतर त्या अज्ञानाचं कार्य असणारा प्रपंच ह्या निवृत्त केला पाहिजे. असं त्याचं जर आपल्याला मोक्ष पाहिजे म्हणजे काय? परमानंद पाहिजे आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती पाहिजे. परंतु ते दुःख कशामुळं प्राप्त झालं? तर अज्ञान आणि अज्ञान कार्य. मग त्या दुःखाची निवृत्ती करायची असेल तर आपल्याला अज्ञानाची कार्यासहित निवृत्ती केली पाहिजे. आणि शिवाय आपल्याला केवळ दुःखाची निवृत्ती अपेक्षित आहे का? परम आनंद सर्वात निरतिशय असणारं अविनाशी श्रेष्ठ असं जे सुख आहे त्याच्याही प्राप्तीची इच्छा आहे. आणि त्याच्यामध्ये परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती किंवा कारणासह कार्याची निवृत्ती आणि परम आनंदाची प्राप्ती ही आपलं काय आहे? ध्येय आणि त्या किंवा हे आपलं प्राप्तव्य आहे. त्याचं दुसरं नाव काय आहे? मोक्ष. त्यालाच म्हणतात मोक्ष, ज्याच्यामध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होते. आत्यंतिक निवृत्ती म्हणजे एकदा निवृत्ती झाली की पुन्हा कधीही ते दुःख उत्पन्न होत नाही. आणि परमानंदाची प्राप्ती जे सर्वात श्रेष्ठ प्राप्त झालेला आनंद तो प्राप्त होतो, त्याला म्हणतात मोक्ष. आणि हे मोक्ष जे प्रयोजन आहे ते मोक्ष प्रयोजन आपल्याला ह्या ग्रंथाने प्राप्त होतं. म्हणून याचं प्रयोजन काय आहे? मोक्ष. परंतु तो मोक्ष कशाने होतो? तर आपण पाहिलं जीव ब्रह्म काल विषयामध्ये पाहिलं जीव ब्रह्मैक्य ज्ञाना वाचून कशानेही मोक्ष प्राप्त होत नाही. त्यांनी सांगितलं की यदा चर्मवद आकाशम वेष्ट इष्यन्ति मानवा. जर आपण ह्या आकाशाला जर चर्माची कातड्याची खोळ जर घालू शकलो तर मनुष्य ज्ञाना वाचून मोक्षाला प्राप्त होईल. तदा काय? देवम अविज्ञाय. तर आपण परमात्म्याला न जाणता काय? दुःख शांतो भविष्यती. तर त्याच्या दुःखाचा अंत होईल. म्हणजे याचा अर्थ आपण आकाशाला चर्माने मढवू शकणार नाही, त्याप्रमाणे दुःखाचा अंत आपल्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञाना वाचून होणार नाही. म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे मोक्षाचं काय आहे? साधन आहे. म्हणून जीव ब्रह्मैक्य ज्ञाना वाचून मोक्ष होत नाही. तेव्हा या ग्रंथामध्ये आणखी दुसरं प्रयोजन आहे. ते कोणतं आहे? जीव ब्रह्मैक्य ज्ञान. या ग्रंथामध्ये जीव ब्रह्माची एकता वर्णन केलेली आहे. त्यामुळे तुमचं जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे एक प्रयोजन साध्य होईल आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचं फल जो मोक्ष तोही तुम्हाला प्राप्त होईल. तर पैकी मोक्ष हे आपलं परम प्रयोजन आहे, श्रेष्ठ प्रयोजन आहे. आणि हे काय आहे? अवांतर प्रयोजन आहे. स्वामी महाराज सहज विनोदाने सांगायचे की अवांतर प्रयोजन आणि परम प्रयोजन याचा अर्थ असा घ्यावा की आपण जेव्हा पंक्तीला पक्वान्नाच्या पंक्तीला जेवायला बसतो त्यावेळेला त्याच्याबरोबर कोशिंबिरी, चटण्या, लोणचं, पापड हेही असतात. तर आपल्याला भोजनामधलेच भाग आहे की नाही? आणि त्याच्यामध्ये गुलाबजाम किंवा श्रीखंड हा सुद्धा भोजनामधलाच भाग आहे. परंतु आपण जेव्हा पंक्तीला बसतो तेव्हा आपलं पापड लोणचे हे अवांतर प्रयोजन आहे आणि मोक्ष हे
काय मोक्ष गुलाबजामुन हे परम प्रयोजन आहे, तसं या ग्रंथाचं परम प्रयोजन आहे मोक्ष आणि अवांतर प्रयोजन आहे काय जीव ब्रह्मैक्य ज्ञान. आत्मस्वरूपाचे अज्ञान आणि त्या अज्ञानाचे कार्य जो प्रपंच तो जन्ममरणादी दुःखास कारण आहे, त्या दुःखासच अनर्थ म्हणतात. त्या संसाररूपी दुःखाची अज्ञानासह वर्तमान निवृत्ती आणि परमानंद रूप जे ब्रह्म त्याची प्राप्ती अशा स्वरूपाचा जो मोक्ष तो प्राप्त होणे हे या ग्रंथाचे परम प्रयोजन अर्थात फल आहे. आणि त्याचे साधन म्हणजे आणि त्याचे साधन मोक्षाचे साधन, कशाचे साधन बोलत जाणं, त्याचे साधन जे जीव ब्रह्मैक्य ज्ञान ते प्राप्त होणे हे या ग्रंथाचे अवांतर प्रयोजन आहे. सर्व दुःखांची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती ही जीवमात्राला अपेक्षित आहे, म्हणून मोक्षास परम प्रयोजन असे म्हटले आहे. आता मोक्षालाच परम प्रयोजन म्हणतात आणि याला जीव ब्रह्मैक्य ज्ञानाला अवांतर प्रयोजन असं म्हणतात. ते का म्हणतात त्याचं कारण सांगितलं की सर्व दुःखांची निवृत्ती व्हावी. सर्व म्हणजे आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक ह्या सर्व दुःखांची लयरूप निवृत्ती व्हावी, का आत्यंतिक निवृत्ती व्हावी, आत्यंतिक निवृत्ती व्हावी. हजामतीप्रमाणे का टक्कलप्रमाणे, टक्कलप्रमाणे त्याला म्हणायचं आत्यंतिक निवृत्ती व्हावी अशाप्रमाणे. आणि परमानंद प्राप्ती, जो आनंद प्राप्त झाला तो आपल्याला कसा असावा, कोणत्याही देशात, कोणत्याही कालात आणि कोणत्याही वस्तूमध्ये तो आनंद अविनाश रूपाने नांदावा अशीच आपली इच्छा आहे की नाही. त्यालाच म्हणतात परमानंद. त्याला कोणतं साधन पाहिजे का निस्साधन, साधन विवर्जित असा आनंद पाहिजे, कालपरिच्छिन्न पाहिजे का काल विवर्जित पाहिजे, वस्तू परिच्छेदाने युक्त पाहिजे की वस्तू परिच्छेद रहित पाहिजे, कोणत्या देशात पाहिजे का कोणत्याही देशात त्याला मर्यादा असता कामा नये, असेच आपले आनंदाच्या प्राप्तीची इच्छा आहे, त्याला म्हणतात परम आनंद. मग परमानंद प्राप्ती आणि सर्व दुःखांची निवृत्ती ही ह्या पृथ्वीतलावरील कोणत्या व्यक्तीला अपेक्षित आहे? सर्वांना, फार आमिबापासून तर ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना काय पाहिजे? मोक्षच पाहिजे. म्हणजे सर्वांना जो पाहिजे ते काय आहे? मुख्य प्रयोजन आहे. म्हणून म्हणतात की ही जीवमात्राला अपेक्षित आहे. ही म्हणजे काय? परमानंद प्राप्ती दुःखाची आत्यंतिक निवृत्ती ही सर्व जीवमात्राला अपेक्षित आहे आणि म्हणूनच मोक्षाला काय म्हणतात? परम प्रयोजन. जर तुम्हाला स्वर्ग दिला, ऐहिक भोग दिला तर हेच केवळ अपेक्षित आहे का? एवढंच सुख अपेक्षित आहे का? ऐहिक सुख किंवा पारलौकिक सुख? तुम्हाला मोक्ष सुखच सर्वांना अभिप्रेत आहे, म्हणून मोक्ष हे सर्वांचं काय आहे? परम प्रयोजन आहे. म्हणून परम प्रयोजन म्हटले, कारण जीव ब्रह्मैक्य ज्ञान सर्व दुःख निवृत्तीचे आणि परमानंद प्राप्तीचे साधन आहे. दुःख निवृत्ती रूप आणि सुखप्राप्ती रूप नाही. एवढी एक पंक्ती लक्षात घ्या. स्वामी महाराज सांगायचे की विचारसागर झाला का तुमचा? झाला. तर मग ते म्हणायचे मला एवढी पंक्ती कळली नाही, तुम्ही मला समजावून सांगा. आणि ही जर पंक्ती मला कळली तर तुम्हाला विचारसागर ऐकला आणि कळला, आणि नाही तर तुम्हाला सांगता आलं तर तुम्हाला पुन्हा विचारसागर शिकण्याची आवश्यकता आहे असं म्हणायचं. बघा, सोपं आहे, ते काही विशेष नाही, पण आपल्याला ते लक्षात येत नाही. बघा, कोणाच्या दुरुस्त काही केलं असेल तर शब्द सांगा, मला आठवणार नाही एखादं. कारण जीव ब्रह्मैक्य ज्ञान, इथं जीव ब्रह्मैक्याज्ञान असं झालंय, कोणाच्या ह्याच्यात नसलं, जीव ब्रह्मैक्य ज्ञान पाहिजे तिथं. जीव ब्रह्मैक्याज्ञान असं आहे का कोणाच्या ह्याच्यात? हां, तर जीव ब्रह्मैक्य ज्ञान असं पाहिजे. नाहीतर जीव ब्रह्मैक्य अज्ञान असं जर केलं तर जीव ब्रह्माचं काय आहे? अज्ञान. ते तर आपल्या ठिकाणी आहेच आहे की नाही, आणि तेच सर्व दुःख निवृत्तीचे आणि परमानंद प्राप्तीचे साधन आहे असा अर्थ होईल. म्हणून जीव ब्रह्मैक्य ज्ञान असं घ्यायचं तिथं. कारण जीव ब्रह्मैक्य ज्ञान सर्व दुःख निवृत्तीचे आणि परमानंद प्राप्तीचे साधन आहे.
आता हे मोक्ष सर्वांना अभिप्रेत आहे, सर्वांना अपेक्षित आहे, पण मोक्ष कशाने प्राप्त होतो? जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने. म्हणजेच याचा अर्थ जीव ब्रह्मैक्य ज्ञान काय करतं? तर परमानंद प्राप्त करून देतो आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करतं. म्हणून जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे मोक्षाचं किंवा परमानंद प्राप्तीचं आणि दुःखाच्या आत्यंतिक निवृत्तीचं साधन आहे की नाही? मग त्याला जर ते ह्या ग्रंथात आहे की नाही, ते पण फल आहे की नाही, मग त्याला परमप्रयोजन का नाही म्हणत तुम्ही? ते काय आहे? जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे मोक्षाचं साधन आहे, बरोबर आहे ना? मग साधन मुख्य आहे का साध्य मुख्य आहे? म्हणून त्याला आपण काय म्हणणार? त्याला म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञानाला अवांतर प्रयोजन असंच आपण म्हणणार. कारण जीव ब्रह्मैक्य ज्ञान सर्व दुःख निवृत्तीचे आणि परमानंद प्राप्तीचे साधन आहे. आणि पुढे बघा असं तिथं स्वल्पविराम द्यायचा, अर्धविराम, स्वल्पविराम नाही अर्धविराम, म्हणजे स्वल्पविराम पण खाली द्यायचा आणि वर जो पूर्णविरामाचा टिंब आहे तो ठेवायचा, म्हणजे वाक्य पूर्ण झालेलं नाही. जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे परमानंद प्राप्तीचे आणि दुःखाच्या आत्यंतिक निवृत्तीचे साधन आहे. ते दुःख निवृत्ती रूप आणि सुख प्राप्ती रूप नाही. काय दुसरा काय बदल केलेला? ते स्वतः असा शब्द घालायचा. ते स्वतः दुःख निवृत्ती रूप आणि सुख प्राप्ती रूप नाही. थोडं लक्षात घ्या. ते स्वतः नाही घातलं तरी त्याचा अर्थ समजून घ्यायचा, घातलं तर सोपं आहे, समजायला सोपं आहे. ते स्वतः म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे स्वतः दुःख निवृत्ती आहे का त्याच्या ठिकाणी? दुःख निवृत्ती हे त्याचं रूप म्हणजे स्वरूप आहे का? नाही. आणि सुखप्राप्ती हे त्याचं स्वरूप आहे का? नाही. सुखप्राप्ती आणि दुःख निवृत्ती हे कशाचं स्वरूप आहे? मोक्षाचं. आणि त्याचं साधन कोण आहे? जीव ब्रह्मैक्य ज्ञान. म्हणून ते काय आहे? त्या अवांतर प्रयोजन आहे, कारण ते आहे साधन आणि मोक्ष हे आहे साध्य. म्हणून जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे काय आहे? अवांतर प्रयोजन आहे. का? तर ते स्वतः दुःख निवृत्ती रूप, दुःख निवृत्ती हे त्याचं रूप किंवा स्वरूप आहे का? नाही. किंवा सुखप्राप्ती हे त्याचं रूप किंवा स्वरूप आहे का? नाही. म्हणून आम्ही त्याला काय म्हणतो? अवांतर प्रयोजन असं म्हणतो. कारण जीव ब्रह्मैक्य ज्ञान सर्व दुःख निवृत्तीचे आणि परमानंद प्राप्तीचे साधन आहे, दुःख निवृत्ती रूप आणि सुखप्राप्ती रूप नाही. आता वाक्य लक्षात आलं नाही? ज्ञानाच्या साधनाने मोक्षरूप परमप्रयोजनाची प्राप्ती होते. म्हणून मोक्ष हे परमप्रयोजन अर्थात फल आणि ज्ञान हे त्याचे साधन म्हणून अवांतर प्रयोजन आहे. एवढ्या चिंतनावरून काय सिद्ध झालं? ज्ञानाच्या साधनाने मोक्षरूप परमप्रयोजनाची प्राप्ती होते. म्हणून जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे अवांतर ग्रंथाचं अवांतर प्रयोजन आहे आणि मोक्ष हे परमप्रयोजन आहे. आलं ना लक्षात? वाचू पुढं. संबंध वर्णन. आता या ठिकाणी अनुबंध चतुष्टयामध्ये 4 गोष्टीचा विचार येतो. कोणता? अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन, आहे की नाही? पण यांनी काय केलं? अगोदर अधिकारी, विषय आणि प्रयोजन सांगितलं, कारण संबंध नंतर लागेल ना, म्हणून संबंध नंतर सांगतात. अधिकारी, विषय आणि प्रयोजन या तिन्हीचे स्वरूप लक्षात आले म्हणजे संबंध कळणे कठीण नाही. ते म्हणतात आता अधिकारी, विषय, संबंध हे का एकदा तुम्हाला कळलं की आता संबंध जुळवण्याचं काही अवघड नाही. अधिकारी हा पहा की अधिकारी हा मोक्षरूप फलाची इच्छा करतो म्हणून अधिकारी. आता अधिकारी कोण आहे? संबंध सांगायचं. तो अधिकारी काय करतो? अधिकाऱ्याला काय पाहिजे? मोक्ष पाहिजे. साधन चतुष्टय संपन्न होऊन तो मोक्षरूप फलाची इच्छा करतो. म्हणून मोक्षाची इच्छा करणारा, मोक्षरूप फलाची इच्छा करणारा हा काय आहे? अधिकारी. आणि पुन्हा त्याला फल काय पाहिजे? मोक्ष. म्हणून अधिकारी आणि फल या दोहीमध्ये प्राप्य प्रापक भाव संबंध घडतो. अधिकारी हा काय? प्रापक आहे, त्याला प्राप्त करणारा, आणि त्याला प्राप्य काय आहे? मोक्ष. म्हणून अधिकारी आणि फल या दोहीमध्ये कोणता संबंध आहे? प्राप्य प्रापक भाव संबंध आहे. आता अधिकाऱ्यांनी काय करायचा? विचार करायचा.
अधिकाऱ्याने विचार करायचा. अधिकारी झाल्यावर त्याला काय करणं भाग आहे? विचार. विचार म्हणजे आपण काल पाहिलं, त्याला आत्मा आणि अनात्मा आहे की नाही असा विचार केला पाहिजे, किंवा सत्य आणि मिथ्या, ग्राह्य आणि त्याज्य काय आहे याचा विचार करणं आवश्यक आहे की नाही. विचार करणारा कोण आहे? अधिकारी. आणि अधिकारी काय करतो? विचार. म्हणून अधिकारी आणि विचार, अधिकारी आणि फल यांच्यामध्ये कोणता संबंध आहे? प्राप्य प्रापक भाव संबंध. तसा अधिकारी आणि विचार यांच्यामध्ये काय संबंध आहे? कर्तृ कर्तव्य भाव संबंध आहे. म्हणजे अधिकारी हा विचाराचा कर्ता आणि विचार हे कर्तव्य. त्यांनी करायचं काय? विचार. विचार करणं हे त्याचं कर्तव्य आहे आणि तो कर्तव्य कोण करेल? कर्ता आहे की नाही. म्हणून कर्ता म्हणजे अधिकारी आणि विचार यांच्यामध्ये संबंध आहे की नाही? आहे. कोणता संबंध आहे? कर्तृ कर्तव्य भाव संबंध. तसेच ग्रंथाचा व या विषयाचा प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध आहे. आता ग्रंथ आहे हा, आणि ग्रंथामध्ये काय सांगितलंय? विषय कोणता सांगितला? जीव ब्रह्मैक्य ज्ञान हा काय आहे? जीव आणि ब्रह्माची एकता सिद्ध करणं हा या ग्रंथाचा विषय आहे. म्हणजे ग्रंथ आणि विषय. ग्रंथ काय प्रतिपादन करतो? जीव ब्रह्माची एकता. आणि जीव ब्रह्माची एकता प्रतिपादन कोण करतो? ग्रंथ. म्हणून ग्रंथ आणि ग्रंथामध्ये असणारा विषय जीव ब्रह्मैक्य ज्ञान यांच्यामध्ये, ग्रंथ आणि विषय यांच्यामध्ये कोणता संबंध आहे? प्रतिपाद्य भाव किंवा प्रतिपादक भाव संबंध आहे. त्यात हा ग्रंथ हा प्रतिपादक असून विषय प्रतिपाद्य आहेत. ग्रंथ काय करतो? प्रतिपादन करतो. जो प्रतिपादन करणारा त्याला म्हणतात प्रतिपादक, आणि त्याच्यामध्ये जे प्रतिपादन केलेले त्याला काय म्हणतात? प्रतिपाद्य. म्हणजे ग्रंथ आणि विषयांचा प्रतिपादक भाव संबंध आहे. तसेच ग्रंथाचा व जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा जन्यजनक भाव संबंध आहे. आता ग्रंथ आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञान, बरोबर आहे ना? जीव ब्रह्मैक्य ज्ञान. ग्रंथ काय उत्पन्न करतो? जीव ब्रह्मैक्य ज्ञान. आणि कोण उत्पन्न करतो? ग्रंथ. ग्रंथ म्हणजे ग्रंथातले विचारच उत्पन्न करतात. त्याचं श्रवण वगैरे मनन वगैरे करूनच तो उत्पन्न होतो. परंतु ग्रंथाचा व जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा जन्यजनक भाव संबंध आहे. विचारद्वारा, कारण इथं लिहिलं ना, तुम्ही म्हणा ग्रंथ म्हणजे काय? आम्ही उशाला घेतला म्हणजे तो जनक आहे आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञान होईल, तसं नाही होत. विचारद्वारा मध्ये त्याच्यामध्ये काय आहे? विचार. तेव्हा ग्रंथ हा विचाराच्या द्वारा, नाही तर विचार केला नाही तर विचारा वाचून न पविजे, विचारा वाचून न पविजे समाधान. पण ग्रंथ काय करतो? विचाराला प्रवृत्त करतो की नाही? विचाराला प्रवृत्त करून पुढे ज्ञान करून देतो, जीव ब्रह्मैक्य ज्ञान. म्हणून ग्रंथ हा विचारद्वारा या जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा काय आहे? जनक आहे. आणि जन्य कोण आहे? उत्पन्न काय होतं? जीव ब्रह्मैक्य ज्ञान. म्हणून विचारद्वारा ग्रंथ ज्ञानाचा जनक आहे. उत्पन्न करत्यास जनक म्हणतात. जो उत्पन्न करतो त्याला काय म्हणतात? जनक. ग्रंथ काय करतो? जीव ब्रह्मैक्य ज्ञान विचारद्वारा उत्पन्न करतो, म्हणून त्याला म्हणायचं जनक. आणि उत्पन्न होणाऱ्यास जन्य म्हणतात. आणि उत्पन्न जे होतं त्याला जन्य म्हणतात. इथं जन्य किंवा उत्पन्न काय होतं? जीव ब्रह्मैक्य ज्ञान. सगळं एकदम सावध राहून तत्काल विचारलं तर उत्तर द्यायचं. आणि असं नाही समजायचं का जे पुढं बसलेले आहेत त्यांचा किंवा ज्यांच्याकडं पाहू आपण त्यांचा, ज्याला विचारील त्यांचा संबंध आहे, असं नाही. इथं काय आहे? कोणाचा कोणाशी नजर आहे? संबंध. हां, विचार. म्हणून जीव ब्रह्मैक्य ज्ञान जन्य आहे असे आणखी संबंध सांगता येतील. आता या ठिकाणी काही सांगितले का कुठं संबंध? संस्कृत विचार सागरात आणखीन एखाद दोन ह्या ग्रंथाच्या द्वारा जीव ब्रह्मैक्य ज्ञान करायला बसलेला कोणी? ज्ञाता. आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञान काय? त्याच्यात ज्ञातव्य. मग काय झालं? त्याच्यामध्ये ज्ञातृ ज्ञातव्य संबंध झाला आहे की नाही? अधिकारी जो येतो काय आहे? ज्ञाता आहे, बरोबर ना? आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञान काय आहे? ज्ञातव्य. जसं इथं प्राप्य प्रापक भाव संबंध आहे तसा तिथं काय आहे? ज्ञातृ ज्ञातव्य संबंध आहे. अजून एखादा? कारण इथे लिहिले असे अनेक संबंध सांगता येतील. नंतर विषयी भाव संबंध कोणाचा? या ग्रंथाचा
विषय काय आहे? जीव ब्रह्मैक्य ज्ञान. आणि ग्रंथ काय करतो? त्याचं प्रतिपादन करतो, म्हणजे त्याला विषय करतो किंवा जाणतो. जीव ब्रह्मैक्याचं ज्ञान करून देतो. म्हणून ग्रंथ हा काय आहे? विषयी. आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे त्याचं काय आहे? विषय आहे. म्हणून याच्यामध्ये विषयी भाव. इथं विषय शब्द जो येतो ना, विषय शब्द दोन अर्थाने येतो. विषय करणं म्हणजे जाणणं. काय वेदांतामध्ये विषय केलं म्हणजे काय केलं? आणि दुसरा एक अर्थ आहे विषय करणं म्हणजे आच्छादन करणं. विषय करणं म्हणजे मायेने ब्रह्माला विषय केलं. विषय केलं म्हणजे मायेने ब्रह्माला आवृत्त केलं किंवा आच्छाद केलं. आणि मी या पुस्तकाला विषय केलं म्हणजे मी या पुस्तकाला जाणलं. म्हणजे विषय करणं याचे दोन अर्थ आहे. कायम लक्षात ठेवायचं. एक अर्थ आहे आवृत्त करणं, आच्छादन करणं, आणि दुसरा अर्थ आहे जाणणं. आहे की नाही? मग आता या ठिकाणी ग्रंथ काय करतो? जीव ब्रह्मैक्य ज्ञानाला ज्ञान करून देतो. आहे की नाही? मग विषय कोण आहे? विषय कोण आहे? जीव ब्रह्मैक्य ज्ञान. आणि विषय कोण आहे? अधिकारी किंवा हा ग्रंथ. तो काय करतो? झाला विषयी. आणि त्याने विषय कोणाला केले? जीव ब्रह्मैक्य ज्ञानाला. म्हणजे विषयी भाव संबंध आहे. मोक्षाचा तर अगोदरच आपण सांगितलं प्राप्य प्रापक भाव संबंध. जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा कोणताही विषयी भाव संबंध. असे अनेक संबंध सांगता येतील. जीव ब्रह्मैक्य ज्ञान म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञान आणि मोक्ष यांचा कोणता संबंध आहे? एक आहे साधन. कोण? जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे आहे साधन. आणि साध्य कोण आहे? मोक्ष. मग मोक्ष आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञान यांच्यामध्ये कोणता संबंध आहे? साध्य साधन भाव संबंध आहे. असं आपणच विचार केले अजूनही सापडतील. फक्त आपल्याला योग्य संस्कृतची क्रियापद माहीत पाहिजे त्या अर्थाचे. साध्य साधक भाव संबंध. साध्य कोण आहे? मोक्ष. आणि साधक कोण आहे? आपण. आहे की नाही? म्हणून आपला आणि त्या ग्रंथाचा कोणता संबंध आहे? साध्य साधक भाव संबंध आहे. आता ठीक आहे ना, संबंध वर्णन झालं ना. म्हणून जीव ब्रह्मैक्य ज्ञान जन्य आहे असेही, म्हणजे तो जन्यजनक भाव संबंध सांगता येईल. असे आणखीही संबंध सांगता येतील. वाचू ना पुढं. तुम्ही सांगत जा, वाचा किंवा परत घ्या असं सांगत जा. जेवढे जागे त्यांनी नेहमी सांगत जायचं. ज्यांची लुब्धली नादी लागली समाज त्यांच्यासाठी. स्वामी महाराज सांगायचे की इतक्या दुरून आपण येतो एवढे कष्ट करून त्याच्यासाठी सर्व हे करून, आणि जर काहीच नसेल होत तर त्या माणसाला एकच उपाय आहे. ते म्हणजे झोप जर तुम्हाला खास पळून जावी वाटत असेल, प्रार्थना करूनही जात नाही, किती आपण आसनात बसलं पाठताट करून डोळे तारवटून तरी जात नसेल, तर सगळ्यांच्या समोर इतकी जोरात तोंडात मारून घ्यायची का माईकपेक्षा मोठी. तर ते सगळ्यांनी पाहिलं की त्याची झोप उडूनच जाईल. पण पुन्हा पुढं लक्ष लागलं पाहिजे मात्र. नाही तर त्याच्यातच म्हणजे जोराने जर मारले सगळ्यांच्या मध्ये तर आपोआप झोप उडून जाईल असं ते म्हणायचे. प्रयोग केलेलं काही कोणी पाहिलं नाही. अधिकारी पुरुषास ब्रह्मज्ञानाची साधने. आता अधिकारी पुरुष आहे. अधिकारी कोण सांगितला? अधिकारी कोण या ग्रंथाचा? ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म आणि उपासना करून चित्ताचा मल आणि विक्षेप हे दोष दूर केले आहे, आणि केवळ आवरण नावाच्या दोषाच्या निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न होऊन युक्त आहे तो या ग्रंथाचा अधिकारी आहे, किंवा साधन चतुष्टय संपन्न युक्त होऊन जो गुरूंना शरणागत झालेला आहे आणि वेदांत वचनाच्या द्वारा विचार करण्याला प्रवृत्त झाला आहे, तो खरा याचा काय आहे? अधिकारी. ऐक नाही, साधन चतुष्टय संपन्न झाला आणि भंडाऱ्या डोंगरावर जाऊन बसला तर त्याला काय होईल का? याच्यामध्ये संन्यास श्रवणम करूयात, ऐक ना. आणि ते बी करायला लागला आणि दुसरेच काही ग्रंथ वाचायला नेले. कोणते ते आता परवा सांगितलं चंद्रकांत, असे ग्रंथ वाचत होते वेदांताच्या नावाखाली वाचत बसला, त्याला होईल का? त्याला हेच ग्रंथ पाहिजे, ऐक नाही. म्हणून अधिकारी पुरुषांना म्हणजे असा एवढा अधिकारी झाला, आता त्याला काय करायचं? ब्रह्मज्ञान पाहिजे. आणि ब्रह्मज्ञानाची साधनं कोणती ते सांगतात. मोक्षेच्छावान पुरुषास विवेक वैराग्य समाधी षटक व मुमुक्षुत्व ही 4 साधने असतातच. मोक्षेच्छावान पुरुष म्हणजे मोक्षाच्या इच्छेने युक्त, म्हणजे ज्याच्या अंतःकरणात मोक्षाची इच्छा झालेली आहे तो मोक्षेच्छावान पुरुष. त्याच्या ठिकाणी विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व हे तर असतंच.
याशिवाय श्रवण मनन निधिध्यासन व तत्वम पदार्थ शोधन ही 4 साधने ब्रह्मात्मैक्य ज्ञान प्राप्तीस आवश्यक आहेत. आता केवळ हा साधन चतुष्टय संपन्न झाला तर ही जी साधनं आहेत ही बहिरंग साधनं आहेत. बहिरंग म्हणजे दूरची साधनं आहेत आणि त्याच्यासाठी जवळचं साधन एवढं होऊन चालणार नाही. तर त्यांनी काय केलं पाहिजे, श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन ह्या अंतरंग साधनावर तो आरूढ झाला पाहिजे. म्हणजे त्यांनी असं लिहिलं, ब्रह्मात्मैक्य ज्ञान प्राप्तीस अवश्य आहेत. म्हणजे केवळ साधन चतुष्टय झाला, साधन चतुष्टय संपन्न तर झालाच पाहिजे, पण याशिवाय ही 4 साधनं ही मोक्ष प्राप्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे. मोक्ष प्राप्त कशाने होतो, जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने. आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञान कशाने होतं, ह्या श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन ह्या अंतरंग साधनाने. म्हणजे एकंदर 8 साधने झाली. ही 8 अंतरंग साधने आहेत आणि यज्ञादी कर्मे व उपासना ही ब्रह्मात्मैक्य ज्ञानाची बहिरंग साधने आहेत. आता एकंदर साधनं किती झाली, 8. कोणती 8? विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुत्व, श्रवण मनन निधिध्यासन अशी 9 साधनं झाली. ही 8 साधनं झाली. ही 8 अंतरंग साधनं झाली. आणि यज्ञादी कर्मे व उपासना ही ब्रह्मात्मैक्य ज्ञानाची बहिरंग साधने आहेत. आता हे झालं, मग कर्म आणि उपासना नाही का, तुम्ही मागच सांगितलं होतं मोक्ष प्राप्तीसाठी जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांनी काय केलं पाहिजे, अगोदर निष्काम कर्म आणि उपासना केली पाहिजे. ती सुद्धा मोक्षाची साधनं आहेत की नाही, आहेत, परंतु ती कोणती आहे, बहिरंग आहेत. बहिरंग म्हणजे दूरची आहे फार. पहिल्यांदा कर्म उपासना केलं, मग काय झालं, अंतःकरण शुद्ध आणि स्थिर झालं, बरोबर आहे ना. हे नंतर काय झालं, विवेक वैराग्य अंतःकरणात उत्पन्न झाले. नंतर काय झालं, तर श्रवण मननादी साधनाला प्रवृत्त झाला आणि तत्वम पदार्थ शोधन होऊन तो मुक्त झाला, किंवा श्रवणाते तत्वमसी महावाक्य ऐकून तो मुक्त झाला. म्हणजे याचा अर्थ जवळचं साधन कोणतं आहे, अंतरंग म्हणजे जवळचं साधन. आता कर्म उपासनेने साक्षात मोक्ष दिला का, त्याला नाही, पण त्याची उपयोगिता आहे की नाही, आहे, परंतु ती साक्षात आहे का, नाही. उपयोगी नाही असं नाही, परंतु साक्षात उपयोगिता नाही. त्याची परंपरेने अगोदर चित्तशुद्धी आहे की नाही, नंतर चित्ताची स्थिरता, जिज्ञासाची किंवा मुमुक्षुत्वाचं अंतःकरणामध्ये निर्माण होणं, असे एक एक पायरीनं होत गेलं की नाही. आणि शेवटची आपण पहिली पायरी जी आहे तिच्यावरून दुसऱ्या पायरीवरून तिसऱ्या पायरीवर. आता कोणी म्हणलं खरा 9व्या पायरीवर पोचतो तेव्हा 8व्या पायरीवरून 5 पाय ठेवतो, तेव्हा खरंच जवळचं साधन कोणते आहे, 8वी पायरी, बरोबर आहे ना, 8वी पायरी. परंतु खालची पायरीवर पाय ठेवला तेव्हाच वरच्या पायरीवर जाता आलं की नाही. मग ती पार उपेक्षा आहे का, नाही, पण क्रमाक्रमाने उपयोगी आहे की नाही. तिचा उपयोग कसा आहे, परंपरेने. खालच्या पायऱ्यांचा 7 पायऱ्यांचा उपयोग आहे परंपरेने. आणि 8व्या पायरीचा मोक्षामध्ये, 8वी पायरी म्हणजे तत्वम पदार्थ शोधन, यांनी तुमचा प्रवेश कुठं झाला, मोक्षामध्ये. म्हणून तत्वम पदार्थ हे अंतरंग साधन आहे. आता याच्यावर जर कोणाला काही शंका आली तर नंतर विचारा. याच्यावर शंका नाही आली तर त्याचं चिंतन आपण करणार नाही. आता सांगतात, मोक्षेच्छावान पुरुषास विवेक वैराग्य समाधी षटक व मुमुक्षुत्व ही 4 साधने असतातच. याशिवाय श्रवण मनन निधिध्यासन व तत्वम पदार्थ शोधन ही 4 साधने ब्रह्मात्मैक्य ज्ञानप्राप्तीस अवश्य आहेत. म्हणजे एकंदर 8 साधने झाली. ही 8 अंतरंग साधने आहेत आणि यज्ञादी कर्मे व उपासना ही ब्रह्मात्मैक्य ज्ञानाची बहिरंग साधने आहेत. कर्म आणि उपासना ही कोणती, बहिरंग. बहिरंग म्हणजे दूरची साधनं, मोक्षाच्या दृष्टीनं ती दूरची साधनं. आणि विवेक वैराग्यादी ही जवळची साधनं, म्हणून त्यांना अंतरंग साधनं असं म्हणतात. वाचू ना. अंतरंग अर्थात ज्ञानात जवळच्या साधनाचे लक्षण. आता तुम्ही म्हणता अंतरंग साधनं आणि बहिरंग साधनं, तर बहिरंग कशाला म्हणावं आणि अंतरंग कशाला म्हणावं. अंतः अंग म्हणजे जवळचं अंग, जवळचं अंग म्हणजे जवळ कोणचं साधन कोणतं आहे, तर ज्ञानात जवळचे साधन. आपल्याला ज्ञान म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञान होण्यासाठी सगळ्यात जवळचं जे साधन असेल त्याला काय म्हणायचं, अंतरंग साधन. बहिरंग म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञान होण्यासाठी जे दूरचं साधन असेल, परंपरेचं साधन असेल, त्याला काय म्हणतात, बहिरंग साधन. आता अंतरंग अर्थात ज्ञानात जवळच्या साधनाचे लक्षण.
श्रवणामध्ये किंवा ज्ञानामध्ये ज्याचा प्रत्यक्ष उपयोग होतो त्यास अंतरंग साधन म्हणावे. आता यांनी कसं लिहिलंय, प्रत्येक शब्द आपण वाचावा आणि त्याचं चिंतन करावं आणि त्याचा अर्थ आपल्याला निश्चित समजला असं वाटलं की मग पुढे जात राहायचं. तर ज्याचा श्रवणामध्ये किंवा जीव ब्रह्मैक्य ज्ञानामध्ये प्रत्यक्ष उपयोग होतो, म्हणजे ते साधन केलं का पुढच्या अव्यवहित म्हणजे पुढचा जो क्षण आहे तो काय होतं, ते साध्यच प्राप्त होतं. मग असं जर होत असेल तर त्याला म्हणायचं अंतरंग. मग श्रवणामध्ये किंवा जीव ब्रह्मैक्य ज्ञानामध्ये ज्याचा प्रत्यक्ष उपयोग होतो त्याला काय म्हणतात, अंतरंग साधन. आता श्रवणामध्ये सर्वात जवळचं साधन कोणतं आहे, प्रत्यक्ष उपयोग होतो असं कोणतं साधन आहे, तर बघा, श्रवणामध्ये किंवा ज्ञानामध्ये ज्याचा प्रत्यक्ष उपयोग होतो त्यास अंतरंग साधन म्हणावे. आता विवेक आदी 4 साधने असतील तर त्यांचा श्रवणामध्ये साक्षात उपयोग आहे. कारण आपण काय म्हणलं, साधन चतुष्टय संपन्न व्हावं आणि मग काय करावं, श्रवणाला प्रवृत्त व्हावं. साधन चतुष्टय संपन्न नसेल तर बरोबर आहे ना, म्हणजे त्याच्याजवळ विवेक वैराग्यादी नसतील तर त्याला श्रवण घडेल का. ही साधन चतुष्टय संपन्न कशासाठी व्हायचं, आपल्याला श्रवणाचा अधिकार यावा म्हणून. साधन चतुष्टय संपन्न नसलेले लोक श्रवण करू शकतील का, करू शकणार नाही, ऐकी नाही. त्या ठिकाणी जर त्यांना वाटलं आज माझ्या मन जरा विषण्ण झालं, ऐकी नाही, त्यामुळं मी आज आलो नाही, म्हणजे त्यांना शम आला नाही, ऐकी नाही. आज मला असं वाटलं की आमकी गोष्ट पाहावी किंवा आमकी गोष्ट खावी आणि त्यामुळं ते नेमकी पंगतीचा वेळ आणि पाठाचा वेळ एकच आला, दम नाही, आहे की नाही, त्याच्यात काही नाही, दम नाही म्हणून तो दम नाही म्हणून तो श्रवणाला प्रवृत्त होत नाही. याचा आता शमदम पाहिजे की नाही, विवेक नाही, वैराग्य नाही. हे महाराज गेले पाठाला का नाही आले, तो भांडण करीत बसले तिकडं, आहे की नाही, तिकडं, म्हणजे याचा अर्थ काही नाही, विवेक नाही, विवेक नाही, आहे की नाही, विवेक नाही, वैराग्य, विवेक वैराग्य समाधी षटका आणि मुमुक्षुत्व यांचा अभाव असेल तर तो मनुष्य श्रवण करील का. म्हणून श्रवणासाठी जवळची साधनं कोणती आहेत, विवेक वैराग्यादी ही साधनं आहेत. मग श्रवणासाठी त्यांना काय म्हणावं लागेल, अंतरंग साधनं, ऐक ना, विवेक वैराग्यादी ही श्रवणासाठी अंतरंग साधनं आहेत. आणि ज्ञानामध्ये ज्याचा प्रत्यक्ष उपयोग होतो किंवा असं दिले ना, श्रवणामध्ये किंवा ज्ञानामध्ये ज्यांचा प्रत्यक्ष उपयोग होतो त्यास अंतरंग साधन म्हणावं. विवेक आदी 4 साधने असतील तर त्यांचा श्रवणामध्ये साक्षात उपयोग आहे. कारण की विवेक वैराग्यादी का वाचून विषयासक्त बहिर्मुख पुरुषांना श्रवण घडत नाही. जर त्यांच्या ठिकाणी विवेक वैराग्य नसेल तर त्या अशा विषयासक्त पुरुषांना, विवेक वैराग्य नाही म्हणजे काय, ते विषयांमध्ये आसक्त झालेले आहेत तर त्यांना श्रवण घडत नाही. श्रवणाविषयी स्वामी महाराज तर असं सांगायचे की श्रवण त्या मनुष्याला जीवनात इतकं महत्त्वाचं वाटलं पाहिजे का ते बाकीचे तर विकार तर जाऊ द्या, पण सात्विक अशा प्रकारचे जर काही पाश असतील ते सुद्धा टाकल्याशिवाय खऱ्या अर्थाने श्रवणाची योग्यता येत नाही. त्यासाठी ते सांगायचे की समजा आपण आता गोपाळपुऱ्यात चाललो पाठाला आणि मध्ये जाता आपल्याला थोडा उशीर झाला, आपण घाईने चाललो आणि एक मनुष्य इंद्राणीवर पाणी पाणी करत तळमळत पडलेला आहे आणि जर मग ते सांगायचे की तो पाणी पाणी म्हणतो, प्रखर ऊन आहे, तळमळतोय, पाठाला जायला उशीर होतं. जर आपण त्याला पाणी पाजण्याच्या भानगडीत पडलो तर पाठाला उशीर होईल आणि जर त्याला पाणी नाही पाजलं तर त्याचा जीव जाईल, ऐकी नाही. मग आता आपण काय करायचं असं स्वामी महाराज विचारायचे. मग ते म्हणायचे की खुशाल त्याला पाण्या वाचून तडफडून मरू द्या, पण तुम्ही ऐकायला या. कारण ते म्हणायचे मग आता त्याचं पाप लागेल ना. ते म्हणायचे पाप पुण्य कुठपर्यंत जातं, जीव ब्रह्मैक्य ज्ञान होत नाही तोपर्यंत. समजा तुम्हाला त्या पाठात जर त्या दिवशी जीव ब्रह्मैक्य ज्ञान झालं तर तुमचं अनंत जन्माचं पाप आणि पुण्य, काल काय तो अभंग होता ना, पाप पुण्य गेले का एका स्नानेची खुंटले, म्हणजे एवढं श्रवण. पण हे कधी होईल, सात्विक आहे की नाही, त्याच्यात पुण्याचं फल मिळणार आहे की नाही, अंतकरण आपलं द्रवीभूत झालं की नाही. बरं आपल्या पुढे लगेच होतं, नाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजलं, कुठल्या त्या ह्याचं आणलं, रामेश्वरला चाललेल्या कावडीतलं गंगेचं पाणी त्याला पाजलं. आपण तर सामान्य, हे तर आपलं काय आहे, कर्तव्यच आहे असं वाटतं की नाही. पण स्वामी महाराज म्हणायचे श्रवणापुढं ते नाही. म्हणून सात्विक अशा प्रकारचं जरी काही कृत्य आपल्याला असलं तरी ते श्रवणासाठी त्यागायचं म्हटलं तर त्याला विवेक वैराग्यादी पाहिजे. कारण वैराग्य कोणतं म्हणतात, तुम्हाला पाणी का पाजा वाटतं, पुण्यकर्म होईल. परंतु वैराग्याचं स्वरूप काय आहे, ऐकीचे का पारत्रीचे, भोग पायिक झाली इच्छेच.
विवेक वैराग्याधिका वाचून विषयासक्त बहिर्मुख पुरुषांना श्रवण घडत नाही. असे जे विषयासक्त बहिर्मुख म्हणजे ज्यांची इंद्रियांची तोंड बाहेर विषयाकडे धावतात अशा पुरुषांना कधी श्रवण घडेल का? नाही. आणि घडलं तर कधी घडेल, कधी नाही. काही लोक म्हणतात अजून काय चाललंय, दुसरा तरंग आल्यावर आम्हाला सांगा. कारण पहिल्यामध्ये काय हे खूपच पाल्हाळीक चाललंय सगळंच्या सगळं. विवेक वैराग्याधिका वाचून विषयासक्त बहिर्मुख पुरुषांना श्रवण घडत नाही. तसेच श्रवण मनन निधिध्यासनाचा ज्ञानोत्पत्तीमध्ये उपयोग आहे. आता श्रवण मनन निधिध्यासन यांचा उपयोग कशामध्ये? श्रवणासाठी उपयोग आहे साधन चतुष्टयाचा, आणि श्रवण मनन निधिध्यासनाचा उपयोग कशामध्ये? ज्ञानोत्पत्तीमध्ये आहे. म्हणून श्रवणाधिका वाचून ज्ञान उत्पन्न होत नाही. कोणालाही ज्ञान उत्पन्न झाले आणि त्यांनी श्रवण केलं नाही असं घडत नाही. पार शुक वामदेवांना गाईच्या गर्भात ज्ञान झालं असलं तरी त्यांनी पूर्वी तरी श्रवण केलेलं आहे. श्रवणाधिकान वाचून ज्ञान उत्पन्न होत नाही. तसेच तत्वम पदाचा यथार्थ अर्थ समजल्याशिवाय जीव आणि ब्रह्म यांच्या अभेद ज्ञान होत नाही. आता जर तुम्हाला तत्व म्हणजे काय आणि त्वम म्हणजे काय आता आपलं चिंतन झालेलं आहे, त्यामुळे तुमच्या लक्षात येतं त्वम आणि तत् या पदाचा अर्थ म्हणजे वाच्यार्थ का लक्ष्यार्थ का? दोन्ही ऐक्य नाही. आणि त्यांचं ऐक्य होताना वाच्यार्थात ऐक्य होतं का लक्ष्यार्थात ऐक्य होत नाही? त्याचं वाच्यार्थात ऐक्य होतं का लक्ष्यार्थात ऐक्य होत नाही? का दोन्ही बरोबर आहे का दोन्ही चुकीचं आहे? दोन्ही चुकीचं आहे. त्याचं वाच्यार्थात ऐक्य होत नाही आणि लक्ष्यार्थात ऐक्य होतं. मग त्या पदार्थाचं शोधन केलं. शोधन करणं म्हणजे शुद्धीकरण. शुद्धीकरण म्हणजे काय? त्याच्यामध्ये असणारा जो त्याज्य भाग आहे तो काढून टाकणं. मला वाटतं एखाद दिवस सांगितलं असं, आमच्या आयुर्वेदामध्ये एक पदार्थ आहे शिलाजत नावाचा पदार्थ आहे. शिलाजत तर तो अनेक प्रकारच्या मूत्रविकारावर असतात. तर त्याच्यामध्ये त्याची शुद्धीते काय हे एका जसं हे गरम पाण्याचे झरे असतात ना हिमालयामध्ये वगैरे, तसं त्याच्यातून हा एक द्रव पाझरतो, नंतर तो घट्ट होतो, त्या दगडासारखा होतो. शिलाजीत नावाचा एक खडा आहे आणि त्याचे शुद्धीकरण करायचे म्हणजे तो काही वेळ पाण्यात ठेवायचा, काही वेळ दुधात शिजवायचा, काही वेळ गोमूत्रात ठेवायचा, गोमूत्रात शिजवायचा, अशी त्याच्यावर प्रक्रिया करतात. मग त्याचं काय झालं, त्याला म्हणतात शिलाजिताची शुद्धी. तसं या ठिकाणी जीव आणि ब्रह्म यांचा जो वाच्यार्थ आहे तो वाच्यार्थ त्याच्या मूळ लक्ष स्वरूपामध्ये तो काय झालेला आहे, मिश्र झालेला आहे. तर त्याची शुद्धी करायची म्हणजे त्या वाच्यार्थाचा परित्याग करायचा. आणि त्याच्यासाठी कोणती लक्षणं करायची? जहत लक्षणा का अजहत लक्षणा का भागत्याग लक्षणा? बोला, भागत्याग लक्षणा. कोणती लक्षणं करायची? भागत्याग लक्षणेने त्याचं काय होतं, शुद्धीकरण होतं. म्हणजे त्याचा लक्ष्यार्थ शिल्लक राहतो. आणि तो लक्ष्यार्थामध्ये काय, जो जीवाचा आणि ब्रह्माचं काय होतं, ऐक्य. ईश्वराचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मचैतन्य. आणि जीवाचं अधिष्ठान कोण आहे? साक्षी चैतन्य. आणि ते दोन्हींचं काय आहे, ऐक्य आहे. पण हे कधी जर कळलं तुम्हाला, तत्वम पदा तत् आणि त्वम पदाचं शोधन झाल्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचं सर्वात जवळचं अंतरंग साधन कोणतं ठरलं? तत्वम पदार्थ शोधन. आहे की नाही? अंतरंग साधन तत्वम पदार्थ शोधन. आता याच्याविषयी तुम्हाला शंका आली तर पुन्हा कोणी विचारा, नंतर बघू. श्रवणाधिकान काय आलं, कुठं आलं? श्रवणाधिक ही अंतरंग आहेत. विवेकादी ही 4 साधने. श्रवणाधिकान वाचून ज्ञान उत्पन्न होत नाही. तसेच तत्वम पदाचा यथार्थ अर्थ समजल्या वाचून जीव आणि ब्रह्म यांच्या अभेद ज्ञान होत नाही. श्रवणाधिकांचा ज्ञानोत्पत्तीमध्ये प्रत्यक्ष उपयोग आहे. श्रवणाधिकांचा म्हणजे श्रवण मनन निधिध्यासन यांचाही ज्ञानामध्ये प्रत्यक्ष उपयोग आहे की नाही? कारण ते अंतरंग साधन आहेत. म्हणून श्रवणाधिक ही अंतरंग आहेत. श्रवणाधिक साधनं ही काय आहे? अंतरंग. कोणाच्या दृष्टीने अंतरंग आहे? जीव ब्रह्मैक्य ज्ञानाच्या दृष्टीनं. आणि विवेक वैराग्यादी साधनं आहेत की नाही? ही पण अंतरंग साधनं आहेत. परंतु यांना बहिरंग साधनं म्हणता येईल का? म्हणता येईल. आणि यांना अंतरंग साधनं म्हणता येईल का? म्हणता येईल. कसे म्हणता येईल? तर श्रवणामध्ये त्यांचा साक्षात उपयोग आहे, परंतु जीव ब्रह्मैक्य ज्ञानामध्ये त्याचा साक्षात उपयोग आहे का नाही? मग जीव ब्रह्मैक्य ज्ञानाच्या दृष्टीनं काय साधन चतुष्ट विवेक वैराग्याती पाहिलं तर काय झाली? बहिरंग. आणि श्रवण मनन निधी ध्यासनादी काय झाली? अंतरंग साधनं. विवेक आणि कर्म आणि उपासना ही काय झाली? बहिरंग साधनं.
विवेक आदी 4 साधने ही साक्षात ज्ञानोत्पत्तीस हेतू होत नाही. जर विवेक वैराग्य 4 साधनं म्हणजे विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व ही 4 साधनं ही साक्षात मोक्ष उत्पन्न करतील का? मोक्ष प्राप्त करून देतील का? नाही. म्हणून ती श्रवणादी 4 साधनांपेक्षा ज्ञानोत्पत्तीच्या दृष्टीने बहिरंग आहेत. मग श्रवण मननाला आंतरंग साधन म्हणावं का बहिरंग साधन म्हणावं? श्रवणासाठी म्हटलं तर आंतरंग आहे आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञानोत्पत्तीसाठी बहिरंग आहेत. आणि श्रवण मनन निधिध्यासनादी ही ज्ञानोत्पत्तीसाठी काय आहे? आंतरंग साधनं आहेत असं म्हणायला हरकत नाही. बरं, म्हणून श्रवणादी 4 साधनांपेक्षा ज्ञानोत्पत्तीच्या दृष्टीने बहिरंग आहेत. कोणती साधनं? विवेक वैराग्य आदी. यज्ञादी कर्मापेक्षा मात्र ते अंतरंग आहेत. परंतु यज्ञादी कर्म जे आहेत, यज्ञादी कर्म याच्यापेक्षा ती म्हणजे कोणती? विवेक वैराग्यादी ही काय आहेत? ज्ञानोत्पत्तीसाठी अंतरंग आहेत. कोणापेक्षा? कर्म उपासनेपेक्षा ती काय आहेत? अंतरंग. कशाविषयी? जीव ब्रह्मैक्य ज्ञानोत्पत्ती विषयी. म्हणून अजून मनन यायचे ना आपल्याला, आल्यावर शंका करा. मननात आणि शोधनात काय फरक आहे? तत्वम पदार्थ शोधन करायला जर तुम्हाला गरज पडली तत्वम पदार्थ शोधन, तर मननाच्या द्वारा चांगलं करता येतं. तत्वम पदार्थ शोधनासाठी मननात हे उपयोगिता आहे. त्याच्यामध्ये श्रवणामध्ये जर तुम्हाला जीव ब्रह्मैक्य ज्ञान झालं नाही तर त्या ठिकाणी मनन केलं पाहिजे. म्हणजे त्याच्या ठिकाणी जर तुम्हाला काही प्रतिबंध असला, प्रमेय असंभावना नावाचा, तर मनन ही त्याला उपयोगिता आहे. खरं तर मनन आणि निधिध्यासन ही काय आहे? ही प्रतिबंध निवृत्तीची साधन आहे. श्रवणाने अपरोक्ष ज्ञान होतं, परंतु निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती होत नसेल तर मनन आणि निधिध्यासन, विपरीत भावना असेल किंवा प्रमेय संभावना असेल, प्रमेय संभावना असेल तर मनन आणि विपरीत भावना असेल तर निधिध्यासन करणं आवश्यक आहे. तुम्हाला काय म्हणजे तत्वम पदार्थ शोधन आणि मनन एकच आहे असं नाही. याच्यामध्ये तत्वम पदार्थ शोधन म्हणजे तत्व आणि त्वम पदार्थ हा वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ समजून घेऊन वाच्यार्थाचा परित्याग करून लक्ष्यार्थाला अवशिष्ट कसं राहील याला म्हणायचं तत्वम पदार्थ शोधन. आणि या ठिकाणी मनन जे आपण करतो त्या मननामध्ये काय आहे? जीव ब्रह्मैक्य ज्ञानाला साधक युक्ती आणि जीव ब्रह्मैक्य भेदनिश्चयाला बाधक युक्ती अशा यौक्तिक अद्वैत ब्रह्मचिंतनाला या ठिकाणी मनन असं म्हणतात, अशी त्याची व्याख्या आहे. आता पुढे येईल त्याचं. आणि ते मननाचं कसं स्वरूप आहे त्याचं या संस्कृत विचारसागरामध्ये भरपूर वर्णन केलेलं आहे. हां, आता एक लगेच एक बर. आता विश्वकर्मा पांचाळ धर्मशाळेत 1 तासभर कीर्तन आहे. आजचे दिवस गीताराम